नारीचे गुण मग काय नव्हे बाधा का मधुर जना क्रोधा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवमान्य विश्वमान्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असा उत्कृष्ट असा सेवेकरिता घेतलेला अभंग आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे. आणि अभंग जरी सर्वांच्या परिचयाचा नसला तरी मी मात्र सर्वांच्या परिचयाचा आहे हे मात्र निश्चित आहे. अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवाला उपदेश करतात, अर्थात काहीतरी साधना करायला सांगतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाचं चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार देणे अत्यंत गरजेचे आहे. दरवर्षी चालत असलेली हा यात्राहून आल्याच्या नंतर माऊंद्याचा सप्ताह होत असतो आणि या वर्षाची सेवा ही माझ्या वाटेला आली. ही सेवा माझ्या वाटेला आली. मी काय बोलावं तुमच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध अनुभवी माणसाला, काय उपदेश करावा? मी उपदेश करायच्या एवढ्या पात्रतेचा सुद्धा मी नाही. इथं सर्वजण जमलेले आहेत. काही जमले असतील कौतुक करण्यासाठी, काही जमले असतील मी कसं बोलतो ते पाहण्यासाठी, काही तर म्हणत असतील याला काय येतंय काय नाही येत. पण आम्हाला काय येतंय ही मोठी गोष्ट नाही. आम्ही संस्थेची मुलं या वयामध्ये धोतर घालतो ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आपल्या गावातल्या एखाद्या मुलाला म्हणा बरं बाळा धोतर घालून कीर्तनाला उभा राहते, राहतात का ते पहा? ते राहू शकत नाहीत मला. आम्ही संस्थेची मुलं या वयामध्ये धोतर घालतो ही सर्वात मोठी गोष्ट आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठांतरातला आहे. अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवाला उपदेश करतात. कुणाला उपदेश करतात? मानवी जीवाला. मानवी जीवाला उपदेश करण्याचे तात्पर्य बघा. म्हशीच्या जर गोट्यात गेलं आणि म्हशीच्या गोट्यात जाऊन किती जरी रडला माय जत्राला जा गे जत्राला जा, ते जातील का बरं? जाऊ शकत नाही. त्यांना जत्राचं नॉलेजच नाही. त्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय यांनी कुणाला उपदेश केलाय? मानवी जीवाला उपदेश केलाय. विठ्ठल विठ्ठल कुणी पण यायचं उपदेशच करीत सुटायचं. उपदेश करणाऱ्यांची पात्रता असली पाहिजे. उपदेश करणाऱ्याने आधी अनुभव घेतला पाहिजे, मगच दुसऱ्याला उपदेश करायचा. तोपर्यंत त्याची सुद्धा काही नाही उपदेश करण्याची इतकी पात्रता नाही. तुकोबाराय म्हणतात आधी आम्ही अनुभव घेतलाय मगच जगाला उपदेश करतोय. अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, आणायला सांगितले. काय केलं बापाने पोराला
बिडीची चून आणायला सांगितली. पोरगा गेला बिडीची चून आणण्याकरता. पोराने बिडीची चुविली आणि बाबाकडे नेऊन द्यायला. बाबाकडे चालल्याच्या नंतर अर्ध्या वाटातच बिडी काय झालं, विजली. मग ते बापाकडे गेला आणि बापाला म्हणला बिडी विजली. ते बाप म्हणलं तू तुझ्या आयुष्यात साधी बिडी सुद्धा चितू शकत नाहीस का?